एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्यामध्ये विधानसभा निवडणुका कधी होणार याची जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। नोव्हेंबर मध्येच विधानसभेच्या निवडणुका लागतील असे संकेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता दिलेत। मुंबईच्या चांदिवलीतल्या एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदेंनी हे संकेत दिल्याचं कळतंय। नोव्हेंबर मध्ये आपण सगळे प्रचंड मताधिक्याने दिलीप मामाच्या मागे उभं राहणार ना। शिंदे नेमकं काय म्हणाले? पुढच्या आता 2 महिन्यात निवडणूक आहेत ना। नोव्हेंबर मध्ये आपण सगळे प्रचंड मताधिक्याने दिलीप मामाच्या मागे उभं राहणार ना। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीचे संकेत दिले, दुसरीकडे वडेट्टीवारांनी टीका केली आहे। कितीही स्वप्न पाहिलीत तरी महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री कधीही होणार नाही असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जरी विशेष लक्ष घातलं तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाचं भाजपचं स्वप्न 20 ते 25 वर्ष पूर्ण होणार नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले। महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री सत्तेवर आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष झाल्याचं कळतंय आणि त्या दृष्टीने प्रत्येक मतदारसंघामध्ये भाजप आणि संघाचे प्रतिनिधी नियुक्त करणार असल्याचं बोललं जात आहे। आणि यावरच बोलताना वडेट्टीवारांनी तिखट शब्दात ही प्रतिक्रिया दिली आहे। दलित, आदिवासी, ओबीसी, बहुजन समाज या भारतीय जनता पक्षाच्या एकूणच नीतीला वैतागलेला आहे। तो आता सर्वात जास्त राग कोणाचा करत असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा करतो। त्यामुळे तुम्ही RSSला उतरवा आणि कितीही स्वप्न बघा, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल ते होणे महाराष्ट्रात शक्य नाही।